पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चला करा सुरुवात। आता तुम्ही जेवायला सुरुवात केली नाही तर मला भरवावं लागेल हा। मावशी असं करून कसं चालेल? खा बघू। तू नाही जेवलीस तर माई मावशी आणि आप्पा पण नाही खाणार। घे। आता कसं? मावशी आप्पा मी दम देणार आहे आता। अय्या कोणी डोळ्यातून पाणी काढायचं नाही हा। भरल्या पानावर रडतं का कोणी? चला लवकर जेव। मावशी बघता ना, लक्षातच उद्या। हे पैसे, सचूचा पगार, आजपासून ही सगळी संपत्ती तुझी। त्याच्या बदल्यात आजपासून सचिन मात्र रियाचा। पण तुला याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे। वल्ली तुम्ही आलात ना, खूप बरं वाटलं खरंच। सचिन नाही आला। सचिन का नाही आला? खरं सांगू मला नाही करमत आहे त्याच्याशिवाय। तुम्ही 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 त्याला यायला सांगा ना। होणार जाऊबाई तर तुमचं ऐकतो ना सगळं। वल्ली वल्ली ते माझ्या हातात नाहीये वल्ली। सचिन लांब गेलाय ते तुझ्या चुकीमुळे। तू हे वेळीच थांबवलं असतंस तर आज असं नसतं ना झालं। मी सावध केलं होतं की नाही तुला? वाडा पैसा हे सगळं मिळेल तुला, पण माणसं गमावून बसशील आणि एकटी पडशील। सांगितलं होतं की नाही? ऐकली नाहीस तू? असं नका ना बोलू होणार जाऊबाई। मी हे बोलणं टाळून काय होणार आहे वल्ली? सांग मला। हे तू वेळीच थांबवलं असतंस ना तर हे सगळं घडलंच नसतं। असं एकटीनं रडत बसण्याची वेळ झाली नसती, हो की नाही? मी मान्य करते ना माझी चूक झाली। मी खूप मोठी चूक केली। मी माफी मागायला तयार आहे ना। मी सगळ्यांची माफी मागते। मी सचिन शिवाय नाही राहू शकत। मला ही माणसं नाही गमवायचे, माझा संसार नाही गमवायचे। मला सचिन परत हवाय। मी त्याच्यासाठी काही करेन। मला सचिन परत हवाय होणार जाऊबाई। तुम्ही मला सांगा ना मी काय करू? मी सांगते ते करशील? खरंच करशील? सांगा। काहीच करू नकोस, शांत बस, वाट बघ त्याची। अजून किती दिवस वाट बघू मी? ते मी नाही का सांगू शकत। सचिनच्या जाण्याचा जसा तुला त्रास होतोय तसा त्यालाही होतच असणार। ही वर्ष जे काही करत आली आहेस त्याचा परिणाम आहे ना। त्याला वेळ तर लागणारच, हो की नाही? तुम्ही बोला त्याच्याशी। नाही काय आहे, सचिन तुमचा आणि भाऊजींचा ऐकतो ना। तुम्ही एकदा बोला, तो ऐकेल आणि तो परत येईल। वल्ली
आम्ही त्याला सांगून त्यांनी परत येण्यापेक्षा त्याला स्वतःहून असं वाटणं जास्त चांगलं नाहीये का? हो ना? म्हणून म्हणते थोडे दिवस शांत राहा, वाट बघ सचिनची. असं समज की वाट बघणं हीच तुझी शिक्षा आहे. मला माहिती हे सोपं नाहीये. होईल सगळं नीट. खरंच होईल. मी निघू का ग? काळजी घेशील स्वतःची? गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग रचू. खूप छान वाटलं तुझा नॉर्मल आवाज ऐकून. चहा नाश्ता झाला? हो खाल्लंय. नक्की? अरे हो दादा, वहिनी सोडणार आहेत का मला असं? बरोबर. तुझी मीटिंग कशी झाली? माझी मीटिंग चांगली झाली. मी असं म्हणत होतो की ऑफिसला जाऊन आलास का? झालं का? म्हणजे संपलं का सगळं? मिटवलंस का? नाही अजून, जाईन आता. जा ना बाळा. आता आपलं ठरलंय ना, मग उगाच उशीर करू नकोस. एकदा जा आणि सगळं संपवून ये, म्हणजे मिटवून टाक सगळं. हो. आणि काळजी घे बेटा. आणि बाकी कसलीही काळजी करू नकोस. मी लवकर येतोय परत. हो दादा. बाय. अरे नील, ये ना, ये आत ये. राधा झाली का तयार? पार्टीसाठी तयार होत आहेत ना, त्याच्यामुळे वेळेवर तयार होतील अशी अपेक्षा मी तरी नाही करत. पार्टी असं म्हणाली का ती? आम्ही जनरल भेटणार होतो. हो का? नाही असेल ना, मला माहिती नाही नक्की. येईल ना, आता येईलच खाली. मी ना जरा टाकीचा नळ बंद करून येते हा बागेत. आमच्या नात्यात प्रेम नव्हतंच कधी, किंवा प्रेम असेल आदर नव्हता. सगळे निर्णय तीच घेणार. म्हणजे आता तुमच्या नात्यात तू आणि राधा मिळून ठरवत असाल ना गोष्टी. काही निर्णय राधा घेत असेल, पण काही निर्णय तर तू घेत असशील ना. मी सुरुवातीपासून स्वतःचा विचार केलाच नाही कधी. नील, हॅपी यार. शपथ, इतके दिवस मी सतत मैत्रिणींना क्लबिंग आणि पबिंग करत बघत होते. खूप बोर झाले होते. अरे फायनली आज आपण जाणार आहोत. कुठे चाललोय आपण? तुझं ठरलेलं दिसतंय. ऑब्विसली मी ना केपी मध्ये एक सॉलिड पब मध्ये बुकिंग केलंय. त्याचा डान्स फ्लोर इतका भारी आहे माहितीये, आणि असं आपण कधीच करत नाही रे. सो आज करूया. तू टोमणा मारतेस का मला की मी अशा ठिकाणी तुला नेत नाही? मुळात मला असली छान चौकी अजिबात आवडत नाही, आणि असे पैसे खर्च करणं मला पटत नाही. अरे मी नाही टोमणा मारत आहे. तू चिडचिड का करतोयस? एक मिनिट, मी कधीतरी या बाबतीत कंप्लेंट केलीये का? हा, आधी नाही गेलो म्हणून तर आज जाऊयात ना. हे असं असं म्हणजे? हे असल्या कपड्यात? ते महागाईचा ड्रेस आहे अनिल. मी 3 महिन्यांपूर्वी घेऊन ठेवलाय फक्त आजच्यासाठी. शॉर्ट आहे पण खूप. हो आहे का, पण छान नाही दिसत आहे? छान दिसतोय पण बरोबर नाही वाटत ते. व्हॉट डू यू मीन बरोबर वाटत नाहीये? एकतर मी खाली आले तर मला वाटलं तू छान काहीतरी कॉम्प्लिमेंट देशील, छान दिसतेस, मस्त दिसतेस वगैरे. ते तर काहीच नाही. तिथेच डोकं फिरलं माझं आधी. पण म्हटलं उगीच मूड कशाला खराब करा म्हणून काही बोलले नाही, तर तू अतिच करायला लागलास. मी अति करतोय? तू करत असलेल्या सगळ्या मूर्खपणात सामील व्हायचं, आणि नाही झालो तर मी अति करतोय? तुझ्या बरोबर छान पबला जावं, सेलिब्रेट करावं हा मूर्खपणा आहे. अच्छा, म्हणजे हे जे सगळं चाललंय ते माझ्या बरोबर सेलिब्रेट करणं आहे का? ऑब्विसली. माझा कपडे बदलून. काय तू काय आता डायरेक्ट ऑर्डरही सोडणारच माझ्यावर? आणि इतका का रूड बोलतोस माझी? हे ऐकून तुला राग येणारच, कारण तुला ऑर्डर सोडायची सवय आहे ना, ऐकायची नाहीच. नील, तुझा काय प्रॉब्लेम आहे? का मूड खराब करतोयस? मी मूड खराब करत नाहीये राधा. तुला एवढी साधी अक्कल नाहीये की
चांगल्या घरातल्या मुली हे असे कपडे घालून बाहेर नाही फिरत. आय कांट बिलीव्ह तू एवढा ऑर्थोडॉक्स विचार करू शकतोस. सिरियसली मला आत्ता हा प्रश्न पडतोय की इतक्या डॉमिनेटिंग मुलाला मी का हो म्हटले. खरं तर हा प्रश्न मी स्वतःला विचारायला हवा होता. तुला इतकी साधी गोष्ट कळत नाही का ग? हा असा ड्रेस घातल्यावर लोक बघणार तुझ्याकडे, कमेंट्स पास करणार, हे हवंय का तुला? आणि जर का तुला माझ्याबरोबर सेलिब्रेशन करणं महत्वाचं आहे तर ते या ड्रेसशिवाय होऊ शकलं असतं. एक मिनिट, मुळात ना हा ड्रेस मी मला आवडतो म्हणून घालते, मला छान वाटतं त्याने, लोक काय म्हणतात म्हणून नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नाही बदलणार हा ड्रेस. तू म्हणतोस म्हणून तो मुळीच नाही. माझी मम्मा कधी नाही बोलली मला यावर. तर तू कोण आहेस रे? चार चौघात आपल्या साखरपुड्याचा विषय निघाल्यावर लाजायला बरं जमतो तुला, आणि मला तोंड वर करून विचारतेस तू कोण आहेस? कारण आत्ता माझ्या समोर जो मुलगा उभा आहे ना तो मला माहित नाहीये नील. हा माझा बॉयफ्रेंड असूच शकत नाही. मी असाच आहे. नील तुझं काय तू चाललंय? आधी कपडे बदलून ये, नाहीतर आपण कुठेही जात नाही. तू आणि तुझे विचार खड्ड्यात जा. तुला काय वाटलं तू मला नेलं नाहीस तर मला बाहेर पडता येणार नाही? आत्ता एक फोन केला ना 100 लोक येतील मला कंपनी द्यायला. माझी मी जाईन, एन्जॉय करीन, काय वाटेल ते करीन. मला नाही चालणार. अरे काय चाललंय तुमचं? बाहेरपर्यंत आवाज येतोय तुमचा. याला सांग ना काय वाटेल ते अनरिझनेबली बडबडत सुटलाय. अगं मी खूप नीट शब्दात बोलतोय राधा. माझी बहीण असं बोलली असते ना तर काय मारणार होतास तिला? राधा, तू सिरियसली नो व्हॉट? तू आणि तुझे विचार गेट लॉस्ट. नकोय तो पब, नकोय ती पार्टी, आणि तूही नकोयस. आय हेट यू. हाय बाळा, बोल. मम्मा, राधा, काय झालं बाळा? रडतीयस का तू? अगं पण झालं काय? अगं हा किती डॉमिनेटिंग, कंट्रोलिंग आणि ऑर्थोडॉक्स मुलगा आहे ग. कसा काय आवडला हा मुलगा मला? आणि तू तरी अशा नॅरो माइंडेड मुलाला का काम दिलंस? ओ बाळा, आपण देऊया त्याला हकलून. तू आत्ता शांत होशील का राधा? ते नाहीये पॉसिबल. राधा, काय झालं इतकं? सचू, एक छोटासा क्रायसिस आलाय. मला लगेच जावं लागणार बाहेर. तर तू राहशील घरी एकटा? हो. नक्की? भूक लागली तुला तर दुपारच्या 2 पोळ्या आहेत, आमटी आहे, भाजी आहे. मी वेळेत आले तर पुन्हा करेन. पण ड्रायफ्रुट्स पण आहेत, फळं आहेत, आणि फ्रीजवरच्या डब्यात चिवडा पण आहे. घेशील? नक्की राहशील नीट? हो वहिनी. खरं तर मी इथंच थांबायला हवं, पण सॉरी, जावं लागतंय मला. नाही नाही, जा तुम्ही. बरं, चिवड्याचं लक्षात ठेव. दिलास राजीनामा? हो, निघतोच आहे. हॅलो, हां रिया मॅडम आहेत का ऑफिसमध्ये? सचिन बोलतोय. नाही, जरा काम होतं त्यांच्याकडे, भेटायचं होतं. अच्छा, मग कधी येणार आहेत? ठीक. मॅडम आज ऑफिसला आल्याच नसतील का? आता राजीनाम्याबद्दल कसं बोलू? नाही, त्यांच्या घरीच जातो डायरेक्ट. परत उद्यावर ढकललं तर दादा चिडेल. आई, बरं झालं ग बाई, अगदी वेळेवर आलीस तू. काय झालं? काय झालंय काय? या दोघांनी एकमेकांच्या झिंजा उपटायचं फक्त बाकी ठेवलंय. तू बोलत
मी काहीही बघणार नाही. मी माझ्या खोलीत जाऊन पुस्तक वाचणार आहे. तू बघ काय बघायचं ते. नील काय झालं? अगं एक मिनिट राधा, काय झालं? प्लीज आज त्याची बाजू घेऊ नकोस मम्मा, प्लीज. अगं पण झालंय काय बाळा? मम्मा मला सांग, या ड्रेस मध्ये काय प्रॉब्लेम आहे ग? मॅम हिला काही प्रॉब्लेम वाटत नसेल यात, पण आज रात्री लोक दारू पिऊन फिरत असताना हिने असे कपडे घातलेले मला नाही चालणार. अच्छा, आणि चांगल्या घरातल्या मुली असं वागत नाही, राईट? एक मिनिट, तुम्ही प्लीज भांडण थांबवाल? हा, मला कसं सांगू शकतो ग मी काय घालायचं आणि काय घालायचं नाही ते? बरं ठीक आहे, नाही सांगत. मग तू माझ्याबरोबर येऊ नकोस, तुला काय करायचं ते एकटीने कर. अरे तुम्ही दोघं समजूतदार आहात ना, भांडताय काय असे? मग काय करू ग? याची मनमानी ऐकून घेऊ? रात्री सगळं कसं मनासारखं होईल? प्रेमात होतं ग असं? त्याचं प्रेम आहे का माझ्यावर ना, हाच मुळात प्रश्न पडलाय मला. मला असे प्रश्नच पडत नाही. माझं आहे प्रेम, आणि एकदा शब्द दिला ना की तो शब्द पाळणारा माणूस आहे मी. अच्छा, म्हणजे मी शब्द पाळत नाही का? सगळ्या गोष्टींचा चुकीचा अर्थ कसा काढतेस तू? मी तुझ्या प्रेमापोटी बोलतोय, तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय. अरे पण मला हे घालू नकोस, हे घालू नकोस असं सांगण्यापेक्षा असं सांग ना की राधा तुला काय हवं ते घाल, मी आहे, मी काळजी घेईन तुझी. हे सांगायला काय घेशील? वा, म्हणजे मी काय करायचं हेही तूच ठरवणार आणि तू काय करायचं हेही तूच ठरवणार का? मग अजून कोणी ठरवायचंय? मी ठरवणार, कारण तुला साधा कॉमन सेन्स नाहीये कसं वागायचं कुठे त्याचा. ए तू हट यार. तुम्हा दोघांच्यात तूच जास्त समजूतदार आहेस असं मला नेहमी वाटलं. नाही, तू पडतं घे असं माझं म्हणणं नाहीये, पण प्लीज थोडं समजून घेशील का? मॅम कंटाळलोय मी आता. हिची अशी अपेक्षा असते की मी हिच्या समोर नंदी बैलासारखं बुगू बुगू करावं. नील हे करूया की करूया, नील ते कर की ते कर, इथे जाऊया तिथे जाऊया. वैतागलोय मी मॅम. काही वेगळं नाहीये दुसरं. सतत काय तुला वाटतं मी तुझंच ऐकायचं? तसंच मलाही वाटतं. मग काय चुकलं त्यात? नाही ना. आता करते मनमानी, थांब जरा. पण मी तुला एक सांगून देते, अजिबात ऐकणार नाही. तुझं काय वाटेल ते कर. एक काम करते, हे छान ड्रेसेस आहेत ना, अजून शॉर्ट करते. काय मला शॉर्ट कपडे घालायला आवडतात. सो लेट्स सी. राधा एक मिनिट, काय करते? लागेल लागेल राधा, मम्मा, stop it. थांब जरा. राधा. Let me see. आता मी असेच तोकडे कपडे घालणार. हे बघ, नील मस्त आहे ना, मस्त आहे ना मम्मा. आता मी ह्याच्या खाली मस्त एक स्पगेटी टॉप घालणार आहे. अँड आय एम गोइंग टू जस्ट बी मॅरी. अजून एक, आता मी ना जरा क्रिस क्रॉस करते. म्हणजे कसं छान छोटे कपडे. काय वेड्यासारखं आहे? अगं तुला माहितीये मम्मा, छोटे कपडे किती छान दिसतात हो की नाही? फॅन्सी दिसतात. मला आवडतात फॅन्सी कपडे. सो मी हे बघ बॅकलेस करू का एक? दॅट्स मोर इंटरेस्टिंग. आय डू बॅकलेस. ये देखो, हे बघ, हे बघ. नाईस, छान दिसतंय ना, मस्त वाटेल ना. आता हे घालून मी एफसी रोडवर हिंडते, एसपी जवळ हिंडते, कुठे हवं ते हिंडते. तुला काय करायचंय बोल. आता काय मूर्खपणा आहे हा. नाही, बघू ना आता तुझं प्रेम टिकतंय का बघू ना. हे बघ, हा पण काप, हा पण काप. सांग, आहे प्रेम? आहे प्रेम? टिकणार? टिकणार प्रेम? प्रिया मॅडम घरी नाही आहेत का? ऑफिसमध्ये पण नाही आहेत. कुठे गेल्यात मग? दाराला कुलूप पण लावलं नाहीये. अरे उघडच आहे दार. प्रिया मॅडम, प्रिया मॅडम, प्रिया मॅडम, मॅडम काय करताय तुम्ही? या मॅडम, काय खाताय? अहो तुम्हाला काय वेड बीड लागले का? काय मिळणार आहे करून? उठा. मला सोड सचिन, मला नाही मॅडम, जगायचं. उठा. मला नाही जगायचं काहीतरी सचिन. वेडेपणा करू नका. सचिन मला सोड.
त्रास होत नाही ना काही? चक्कर वगैरे? बसाय की. मॅडम ड्रिंक केलंय तुम्ही? सॉरी सचिन, आय एम रिअली सॉरी. हे मला का सॉरी म्हणताय? ठीक आहे ना मॅडम. मॅडम रडू नका ना तुम्ही. मॅडम ठीक आहात ना तुम्ही? माझ्या लाईफ मध्ये काहीच ठीक नाहीये सचिन. तुला कळत नाहीये, ज्या चूक मी केलीच नाहीये त्याच्यामुळे माझं आयुष्य स्पॉइल होतोय. तुला दिसत नाही का? मला सांग, माझा फॉल्ट काय होता? मी फक्त तुझ्यावर प्रेम केली. आय लव्ह यू सचिन. आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो आपल्याला वाटतं ना की तो माणूस मला पण प्रेम केला पाहिजे. त्यात काय चुकीचं आहे? आणि गोष्टी असं घडलं की मला वाटलं पैसे देऊन जर ते होत असेल तर काय चुकीचं आहे त्याच्यात? आणि सचिन, मी नाही गेली होती वल्लीकडे. वल्ली आली होती माझ्याकडे पैसे मागून. स्वतःच्या प्रेमाचा सौदा किंवा डील हे असं करणं ही मला डोक्यात स्वप्नात कुठेच नाही आला होता. ट्रस्ट मी.